तेहरानचा एक मोठा शिया मौलवी नासेर मकारेम शिराजीनं एक फतवा काढला। 12 दिवस चाललेला इराण इस्रायल युद्ध आता थांबलंय। आता दोन्ही देशांकडून परस्परांना धमक्या देण्याचं सत्र सुरू आहे। इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्राम विरोधात अमेरिका आणि इस्रायलनं कारवाई केली आणि त्यानंतर तेहरानच्या एका मोठ्या मौलवीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात एक फतवा जारी केला। आयातुल्लाच्या फरमानात जगभरातील मुस्लिमांना एकत्र येऊन दोन्ही नेत्यांविरुद्ध कारवाई करण्याचं आवाहन करण्यात आले आणि त्यांच्यावर इस्लामिक रिपब्लिकच्या सर्वोच्च नेतृत्वाला धोका असल्याचा आरोप देखील करण्यात आला। शिया मौलवी नासेर मकारेम शिराजीने जगभरातील मुस्लिमांना एकजूट होण्याचं आवाहन करत फतवा जारी केलाय। तर कुठल्याही व्यक्ती किंवा सरकारपासून जागतिक इस्लामिक समुदायाच्या नेतृत्वाला धोका निर्माण होईल त्याला योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल। इराणच्या सुप्रीम लीडरला धमकावणाऱ्या किंवा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना अल्लाहच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल आणि अशी कुठलीही कृती अल्लाहचा अनादर मानली जाईल असा फतवा जारी करण्यात आलाय। तर त्याकडे अल्लाह विरुद्ध युद्ध म्हणून पाहिलं जाईल असं देखील फतव्यामध्ये म्हणण्यात आलंय।